ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता चैतन्यने अर्जुनशी मैत्री कायमची तोडून टाकलेली असते आणि कोणताही संबंध ठेवलेला नसतो। तर त्यानंतर अर्जुन खूपच एकटा पडलेला असतो आणि त्याचवेळी अर्जुनची ढाल बनून सायली उभं राहण्याचा निश्चय करते आणि ऑफिसमध्ये सुद्धा अर्जुनची साथ देण्यासाठी आलेली असते आणि तेव्हा अर्जुनला सायलीचं ते म्हणणं अगदी पटलेलं असतं। परंतु इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये अस्मिता मात्र खूप मोठा तमाशा खडा करणार असते। मुद्दाम आता सायलीच्या विरोधात खूप सारे प्लॅनिंगला सुरुवात करणार असते आणि पूर्णाजीच्या मनात सायलीचे बद्दल द्वेष निर्माण करत सायलीच्याच विरोधात पूर्णाजीला भडकवणार असते। परंतु अर्जुन आता सायलीची बाजू घेऊन पूर्णाजीला सडेतोड उत्तर देत अस्मिताचं सर्व कारस्थानं बाहेर काढत त्याचं नवऱ्याचं कर्तव्य पूर्ण करत सायलीची चांगलीच साथ निभावणार असतो आणि पूर्णाजी आणि अस्मिताला सडेतोड उत्तर देत त्यांचं कायमचं तोंड बंद करून घेत चैतन्यला विसरून सायलीसोबत एका नव्या आयुष्याची सुरुवात करणार असतो। तर आता सायलीच्या विरोधात अस्मिता कोणते प्लॅनिंग रचणार आणि त्यानंतर अर्जुन अस्मिता आणि पूर्णाजीला सडेतोड उत्तर देऊन त्यांचं तोंड कसं बंद करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे मालिकेमध्ये आपण पाहिलं होतं की अर्जुनची समजूत सायलीने काढलेली असते आणि सायलीला सुद्धा वाटलेलं असतं की अर्जुन आणि चैतन्य दोघेही एकाच वेळी खूप भडकलेले आहेत आणि रागाच्या भरात दोघेही एकमेकांना खूप काही बोलून गेले आहेत आणि त्याच रागाच्या भरात चैतन्यने अर्जुनला घराबाहेर हाकलून दिलं। परंतु सायलीचा तो समज चुकीचा असतो, कारण साक्षीमुळे चैतन्याने चक्क अर्जुनशी कायमचे संबंध तोडून टाकण्याचा भयानक निर्णय घेतलेला असतो आणि तिथेच आता चैतन्याच्या आयुष्याच्या अधोगतीला सुरुवात झालेली असते। तर सायलीने समजूत काढल्यामुळे अर्जुनला सुद्धा असं वाटायला लागलेलं असतं की काल जे झालं ते झालं, परंतु चैतन्य आज ऑफिसमध्ये नक्की येईल आणि त्याचवेळी मी त्याची माफी मागेन आणि नक्की काय झालं आहे आणि तो साक्षीला एवढं महत्त्व का देतो आहे हे सर्व काही विचारेन, असं म्हणून अर्जुन खुश होऊनच ऑफिसमध्ये आलेला असतो आणि ऑफिसमध्ये येतात चैतन्याची तो वाट पाहत असतो। तर इकडे सायलीने आता अर्जुनसाठी खूप सारे पदार्थ तयार केलेले असतात आणि सायलीला वाटायला लागलेलं असतं की नक्कीच चैतन्य भाऊजी आणि अर्जुन सरांमध्ये परत मैत्री होईल आणि त्यांच्यामध्ये जे काही वाद निर्माण झाले आहेत ते सुद्धा संपतील, असं म्हणून सायली खूप खुश असते आणि अर्जुनसाठी डबा घेऊन येण्याची तयारी करत असते। तर जेव्हा सायली ऑफिसमध्ये येते त्याच्या आधीच अर्जुन आणि चैतन्याच्या इकडे बोलणं सुरू असतं आणि चैतन्य अर्जुनला खूप काही सुनवायला लागलेला असतो। तेव्हा अर्जुन चैतन्याला पाहून खूप खुश होतो आणि मला माहिती होतं चैतन्य तू नक्की ऑफिसमध्ये यायचे आणि तू आपली मैत्री कधीच तोडणार नाही, असं म्हणून चक्क चैतन्याला पाहून अर्जुन खूपच खुश झालेला असतो। परंतु चैतन्याला अर्जुनशी बोलण्याची इच्छा सुद्धा राहिलेली नसते। साक्षीच्या प्रेमामध्ये चैतन्य पुरता वाहून गेलेला असतो आणि साक्षी जे म्हणेल जसं म्हणेल अगदी त्याचप्रमाणे तो विचित्र वागायला लागलेला असतो। तेव्हा चैतन्य म्हणायला लागतो की अर्जुन सुभेदार, मी खरं तर तुमची भेट घेण्यासाठी किंवा तुमचं काम करण्यासाठी इथे ऑफिसमध्ये आलेलोच नाही आहे, हे खरं तर मी माझं रेजिग्नेशन लेटर घेऊन आलो आहे। इतक्यातच सायली तिथे हजर होत। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की चैतन्य असं का वागतो आहेस तू, अरे आपली इतकी लहानपणापासूनची मैत्री आहे आणि अचानकपणे तू माझ्याशी असं विचित्र वागू नको चैतन्य, खरं तर आपल्या मैत्रीमध्ये वाद होत आहेत ही गोष्टच मी डायजेस्ट करू शकत नाही। तेव्हा चैतन्य म्हणायला लागतो की मला माहीत नाही, परंतु मी आजपासून तुझं काम सोडतो आहे, कारण तू कायम मला एका नोकरासारखी वागणूक दिली आणि काल जेव्हा तू आला होतास तेव्हा साक्षी माझ्या समोर असताना तू तिचा अपमान केला तो केलाच, परंतु तिच्या समोर सुद्धा तू मला एका नोकराची वागणूक दिली आणि कायम मला आता असं वाटतंय की तू ऑफिसमध्ये सुद्धा माझ्यासोबत मालकासारखा वागत होता। तेव्हा सायली मध्ये पडते आणि म्हणायला लागते की चैतन्य भाऊजी तुम्ही जे बोलताय ते सर्व काही चुकीचं आहे। अहो अर्जुन सर तर तुम्हाला आपला भाऊ मानतात, आज स्वतःचे सर्व काही गुपित त्यांनी तुम्हाला सांगितले आहे आणि तुम्हाला आता असं वाटतंय की अर्जुन सर तुमच्याशी नोकरासारखी वागणूक करता, खरंच खूप मोठी चूक करताय तुम्ही। तेव्हा चैतन्य म्हणायला लागतो की हा माझं सर्व ऐकतो आणि माझ्याशी सिक्रेट शेअर करतो, हे सर्व काही तुझे चुकीचे गैरसमज आहे आणि मला अजिबातच यामध्ये आता इंटरेस्ट राहिलेला नाही आणि अर्जुन सुभेदार मी हे रेजिग्नेशन लेटर दिला आहे आणि आपली मैत्री इथेच कायमची संपत आहे, असं म्हणून चैतन्य निघून गेलेला असतो। तर इकडे अर्जुन खूपच रडायला लागलेला असतो आणि म्हणायला लागतो की मिसेस सायली मी म्हटलं होतं ना, अर्जुन खूपच विचित्र वागायला लागलेला असतो आणि तेव्हा सायलीला आता अर्जुनची समजूत कशी काढावी तेच समजत नसतं। अर्जुन म्हणायला लागतो की मी आधीच सांगितलं होतं की चैतन्य
खरंच खूप बदल आहे. तर त्यानंतर गेले कित्येक दिवस सायली आता अर्जुनचं विचित्र वागणं पाहून तिला सुद्धा खूपच वाईट वाटायला लागलेलं असतं. आणि जेव्हा ही गोष्ट कल्पनाला समजते तेव्हा कल्पनाला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि अर्जुन आणि चैतन्याची मैत्री तुटल्याचा धक्का कल्पना सुद्धा पचवू शकत नसते. परंतु अर्जुन खूप एकटा एकटा राहायला लागलेला असतो, कामामध्ये स्वतःला गुंतवून घ्यायला लागलेला असतो. तर चैतन्य सोबत नसल्यामुळे अर्जुनला सुद्धा खूपच वर्कलोड पडायला लागलेला असतो. आणि कामामध्ये स्वतःला गुंतवून घेत अर्जुन आता स्वतःच्या तब्येतीची सुद्धा काळजी घेत नसतो. आणि हे कित्येक दिवस सायली पाहत असते. तेव्हा सायली स्वतःचीच ठाम निश्चय करते की आता आपण अर्जुन सरांची मदत करायची. सायली घरातील पटापटा सर्व कामं आवरायला लागलेले असते. तेव्हा कल्पना म्हणत असते की सायली, तुला कुठे बाहेर जायचं आहे का? तेव्हा सायली सांगायला लागते की नाही आई, तुम्हाला खरं सांगू का, गेले कित्येक दिवस ह्यांचं वागणं खूपच बदललं आहे. आणि स्वतः खूप एकटे एकटे राहायला लागले आहेत, कामामध्ये स्वतःला गुंतवून घेतलं आहे आणि त्यातूनही स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाहीत. मला असं वाटतं की त्यांना कामाचा लोड होत आहे. माझी अशी इच्छा होती की मी त्यांची मदत करावी. तेव्हा कल्पना खूप खुश होते आणि म्हणायला लागते की तुला अर्जुनची मदत करण्याची इच्छा झाली आहे ना, हीच गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि सायली, तू घरातील कामाची अजिबात काळजी करूच नकोस. तू ना आता अर्जुनची काळजी घे आणि तू तुझं बायकोचं कर्तव्य पूर्ण करते आहे ना, हे पाहून मी खरंच खूप समाधानी झाले. अर्जुनची निवड खरंच खूप चांगली आहे. तेव्हा सायली सुद्धा खूप खुश होते, कारण स्वतः कल्पनाने सुद्धा सायलीला अर्जुनची साथ देण्यासाठी परवानगी दिलेली असते. तर कल्पना आणि सायलीमधलं ते सर्व काही बोलणं इकडे अस्मिताने ऐकलेलं असतं. आणि अस्मिता म्हणायला लागते की ही आता जाऊन महाराणीसारखी स्वतःच्या नवऱ्यासोबत जाऊन ऑफिसमध्ये काम करणार, म्हणजे तिचा चांगलाच थाट वाढायला लागले. आणि या बाबतीत पूर्णाजीचं जर मत बदललं आणि ती सतत सायली सायली करायला लागली तर मलाच लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल आणि सायलीला अर्जुनसोबत ऑफिसमध्ये जाण्यापासून थांबवावं लागेल, असं म्हणून अस्मिता स्वतःच्या घाणेरड्या प्लॅनिंगला सुरुवात करते. तर तिकडे सायलीला ऑफिसमध्ये पाहून अर्जुन चकित होतो आणि सायली म्हणायला लागते की सर, मला काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा सायली सांगत असते की सर, मला असं वाटतं की मला तुमची मदत करायची आहे. तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो, माझी मदत? परंतु कशासाठी? तेव्हा सायली म्हणायला लागते, सर, मला माहिती आहे की चैतन्य सर इथून गेल्यापासून तुमच्यावरती खूप कामाचं प्रेशर आहे आणि त्यामुळे मला तुमची मदत करायची आहे. मला असं वाटतं की जर मी तुमची मदत करायला आले तर तुमचं अर्ध काम हलकं होईल. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, परंतु मिसेस सायली, तुम्हाला घरातील खूप सारी कामं असतात, परत इथे येऊन तुम्ही काम कसं करणार? तुमच्यावरच कामाचं खूप जास्त प्रेशर पडेल. तेव्हा सायली म्हणते, सर, मी सर्व काही सांभाळून घेईन, परंतु प्लीज मला तुमची मदत करू द्या. आणि आत्तासुद्धा मी सर्व घरची कामं आवरून आले आहे आणि ही गोष्ट मी आईंना सुद्धा सांगून आली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्हाला माझी मदत करायची आहे ना, तर मी तयार आहे, असं अर्जुन सायलीला कामावरती ठेवून घेतो. तेव्हा सायली खरंच खूप खुश होते आणि सायली म्हणायला लागते, सर, याचा एक चांगला उपयोग होईल माझ्यासाठी. मी ते तुमच्यासोबत जर काम केलं तर तेवढेच मला पगारही मधुभाऊंच्या केसमध्ये मला या पैशांची खूप सारी मदत होईल. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणायला लागतो, ठीक आहे. तर तिकडे आता अस्मिताने तमाशा मांडायला सुरुवातच केलेली असते. अस्मिताने कल्पना, विमल घरात नसल्याचं संधी साधते आणि घरात सर्व ठिकाणी खूप सारा पसारा करून ठेवलेला असतो, जेणेकरून हा पसारा पूर्णाजी पाहिल आणि त्या सायलीला खूप काही सुनावेल आणि अर्जुनची साथ देण्यापासून ती अडवेल आणि अस्मिताचा प्लॅन सक्सेसफुल होण्याच्या मार्गावरच असतो. जेव्हा पूर्णाजी आलेले असते तेव्हा म्हणायला लागते की हे सर्व आणि इतका सारा पसारा कोणी करून ठेवला आहे? तेव्हा अस्मिता म्हणायला लागते, मला नाही माहिती. परंतु पूर्णाजी, बघ बघ, हा किती सारा पसारा आहे. आणि पूर्णाजी कल्पनाला, विमलला बोलावून घेते. तेव्हा कल्पनाला सुद्धा समजत नसतं की अचानक इतका सारा पसारा कसा काय झाला. आणि कल्पनाला पूर्णाजी म्हणते की ती सायली कुठे गेली आहे. तेव्हा सायली ऑफिसला गेले असल्याचे जेव्हा कल्पना सांगते तेव्हा पूर्णाजी भडकते आणि अस्मिता त्यातून आगीत तेल ओतायला लागलेले असते. तेव्हा पूर्णाजी म्हणायला लागते की कल्पना, तुझ्या सुनेला सांग ही असली थेरं अजिबात इथे चालणार नाही. सुभेदारांची सून आहे, अगदी सुभेदारांच्या सुनेप्रमाणेच वागायला. इथे घरात सर्व काही पसारा करून ठेवला आहे आणि तिथे नवऱ्याची मदत करण्यासाठी गेले आहे. तिथे काय माहीत त्या अर्जुनच्या डोक्याला ताप करून ठेवला तर? कल्पना पूर्णाजीला समजावण्याचा खूप प्रयत्न करते. तर त्यानंतर कल्पना घरातील सर्वच जण आता सायलीची आणि अर्जुनची वाट पाहत असतात. तेव्हा सायली येता क्षणी पूर्णाजी मोठ्याने सायलीला थांब म्हणते. तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही धक्क्याने थांबतात. तर अर्जुन म्हणत असतो, मुमा, नक्की काय झालं आहे?
तेव्हा पूर्णा आजी म्हणायला लागते की इतकाही साळसूदपणाचा आव आणू नकोस अर्जुन. तुझ्या बायकोच्या चुका प्रत्येक वेळीस तू पोटात घे, तिच्या चुकांवर पांघरून घालतो, परंतु आजपासून हे अजिबात असं होणार नाही. मला सर्व काही कळालं आहे की तुझी बायको तुझी मदत करण्यासाठी दररोज ऑफिसला येणार आहे, परंतु ही थेर इथे चालवून नाही घेणार. तेव्हा अर्जुन म्हणत असतो नक्की काय झालं आहे इथे घरात. तर अस्मिता लगेच म्हणते की काय झालं आहे म्हणजे अर्जुन, तुझी बायको तुझी मदत करण्यासाठी तिकडे तरी आली, परंतु घरात सर्व ठिकाणी पसारा करून गेली होती. तिने घरातील एकही काम आवरलेलं नव्हतं. तेव्हा सायली म्हणायला लागते नाही आई, तुम्हालाही माहिती आहे की मी सर्व काही कामं आवरून गेले होते आणि त्यातूनही मी तुम्हाला सांगून गेले होते. तुम्ही तरी सांगा पूर्ण आईला. तेव्हा कल्पना म्हणते की हो पूर्ण आई, अहो सायली सर्व कामं आवरून गेली होती, मी स्वतः हजर होते तिथे, मी सर्व काही पाहिलं आहे. मला नाही माहिती की हे सर्व काही पसारा कसा झाला. तेव्हा अर्जुन म्हणतो की एक मिनिट, मला असं वाटतं की हा पसारा झाला नाहीये तर केला गेला आणि तोही मुद्दाम. तेव्हा सर्वांचं लक्ष अर्जुनकडे लागलेलं असतं आणि अर्जुन म्हणायला लागतो अस्मिताताई, हे सर्व काही तुझं कारस्थान होतं ना. तेव्हा अस्मिता ततपप करायला लागते आणि म्हणायला लागते अर्जुन, उगाचच आता स्वतःच्या बायकोच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी तू माझ्याकडे असे कोणतेही आरोप करायचे नाहीत. तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो की या घरात सायलीच्या विरोधात जाणारी फक्त तू आहेस आणि मला चांगलंच माहिती आहे की हे सर्व काही तू करून ठेवलं होतं, परंतु जर मला माझ्या बायकोला ऑफिसमध्ये घेऊन जाण्यासाठी प्रॉब्लेमच तर तुम्हाला घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे. आणि असंही तिने सर्व काही कामं आवरली होती ना, जे काही कारस्थान आहे ना ते अस्मिताताईने केलं होतं. आणि जर तुम्हाला बोलायचंच असेल ना पूर्णाजी, तर अस्मिताताई तिला बोला, तिच्या चुकांवर अशी पांघरून घालत जाऊ नकोस पूर्णा. आणि आजपासून तुम्हा दोघींनाही मी सक्त ताकीद देतो आहे. आणि अस्मिताताई तू तर कान उघडे ठेवून ऐक, आजपासून सायलीला मी माझ्या ऑफिसमध्ये अपॉइंट केलं आहे आणि आजपासून सायली माझ्यासोबत ऑफिसमध्ये येणार आहे. तेव्हा आता उद्यापासून जर असं कोणतं कारस्थान करून तू सायलीला अडकवण्याचा प्रयत्न केला किंवा तिला अडवण्याचा जर प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणीच नसेल. असं म्हणून अर्जुन आता सायलीला घेऊन वरती गेलेला असतो. तर अर्जुने जे काही सायलीची बाजू घेऊन अस्मिता आणि पूर्णाजीला खडे बोल सुनवत चांगलंच तोंड बंद केलेलं असतं. त्यामुळे कल्पना मात्र खूपच खुश असते आणि कल्पना अर्जुनच्या आणि सायलीच्या मध्येही काही बोललेली नसते. तर आता सायलीला परत अडवण्यासाठी अस्मिता कोणतं कारस्थान करणार का, आणि त्यानंतर अस्मिताचं कारस्थान उघडकीत पडता क्षणी अर्जुन तिला शिक्षा करणार का, हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार.